पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, खाद्यतेलाचा वापर सुद्धा शक्यतो कमी करा, वर्षभर परदेशी प्रवास टाळा, जास्तीत जास्त मेट्रोनं प्रवास करा, रेल्वेनं प्रवास करा, बसनं करा, इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास करा, वर्क फ्रॉम होमवर भर द्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी। सध्या सगळीकडे पंतप्रधानांनी देशवासियांना केलेल्या या आवाहनाची चर्चा आहे। हे केवळ सल्ले नाहीयेत, तर येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची एक सावधगिरीची घंटा आहे का? पंतप्रधान जेव्हा सांगतात की पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका किंवा परदेशी प्रवास टाळा, तेव्हा त्यामागे एक ठोस तांत्रिक असं गणित आहे। हे गणित आहे परकीय चलन वाचवण्याचं। आपण जेवढं सोनं विकत घेतो किंवा परदेशात फिरतो तेवढे आपले डॉलर बाहेर जातात, मग व्यापारात तूट होते। त्यामुळे स्वदेशीचा हा नारा केवळ भावनिक नाही, तर तो एक आर्थिक राष्ट्रवाद आहे। पण नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे। विरोधक म्हणतात तेही काही पूर्ण चुकीचं नाहीये। समजा लोकांनी खरेदी थांबवली, बाजारात डिमांड कुठून येणार? जर मागणीच नसेल तर मग उत्पादन कसं होणार? आणि उत्पादन नसेल तर मग मंदीचं सावट येणार नाही का? विचार करा, जर सोन्याची खरेदी थांबली किंवा लोकांनी पर्यटन टाळलं तर त्या क्षेत्रातल्या कारागीर, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल कामगार यांच्या पोटाचं काय? लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जाते आणि विरोधकांचा हा मुद्दा आहे। खरं सांगू, सावध तो सुखी या न्यायानं जनतेला मानसिकरित्या तयार करण्याचा हा सरकारचा प्रयत्न असू शकतो आणि असायला हवा। कठीण काळात जनतेनं कंबर कसायला हवी हे मान्य आहे, पण जनतेला वाटणारा प्रश्नही तितकाच रास्त नाही का? ह्या सगळ्या आदर्शाची काटकसरीची सुरुवात सरकारपासून होऊ नये का? सामान्य माणसाला एसटी किंवा मेट्रोनं प्रवास करायला सांगण्याआधी आपल्या नेत्यांनी ते लांबलचक गाड्यांचे ताफे कमी केले तर बरं नाही का? सरकारी कार्यालयातल्या अलिशान गाड्या आधी इलेक्ट्रिक झाल्या तर ते योग्य ठरणार नाही का? नेत्यांनी जर स्वतःचा बडेजाव कमी करून काटकसरीचा वस्तुपाठ घालून दिला तर हा देश केवळ आवाहनं ऐकत बसणार नाहीये, हा देश थेट कृती करणारा आहे। देश जेव्हा युद्धाच्या संकटात होता तेव्हा देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जनतेला एक वेळ उपवास करायला सांगितला, केला नाही या देशाने। देशासोबत लोक उभे राहिले। हा देश असाच आहे, इथले भारतीय असेच आहे। आज आर्थिक युद्ध देश लढतोय, त्यावेळी जागतिक अस्थिरतेच्या या काळात अर्थव्यवस्था सावरणं एक कसरत आहे हे आपल्याला कळतंय। पण या कसरतीत सामान्य माणूस जेव्हा आपला हिस्सा देतो ना, तेव्हा व्यवस्थेनं सुद्धा तो आपला हिस्सा दिला पाहिजे। तुम्ही काटकसर करायची नाही आणि जनतेनं करायची, मग लोकांना ते आवडणार नाही। शब्दातून नाही, थेट कृतीतून इथल्या व्यवस्थेनं बोललं पाहिजे। आणि म्हणून या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते सी समीर भाकरे आहेत। समीरजी, स्वागत आहे तुमचं। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। अतुलजी, तुमचंही स्वागत आहे। अर्थतज्ञ अभय टिळक सर आपल्या सोबत आहेत। सर, तुमचंही स्वागत। आणि कृषी तज्ञ उदय देवळानकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, तुमचंही स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे समीर भाकरे यांच्यापासून। समीरजी, अशी काय परिस्थिती आली की 9 प्रकारचा हा एक 9 कलमी कार्यक्रम देशाला द्यावा लागतोय? का पंतप्रधानांनी आज अशा प्रकारचं आवाहन केलं? काय परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे म्हणून अशा प्रकारचं आवाहन करावं लागले? विलासजी, पहिले तर असं आहे की ही जी परिस्थिती संकटाची आहे ती काही भारताने निर्माण केलेली नाहीये। ही जागतिक परिस्थिती जी झाली आहे ती इराण आणि अमेरिका इस्रायल जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे झाली आहे। आज 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहाल तर अमेरिका आणि इराण मध्ये जे सीज फायरचं प्रपोजल सुरू होतं ते त्यांनी फेटाळलेलं आहे। आज मला सांगा, देशाची परिस्थिती, आपली अर्थव्यवस्था सगळी सुरळीत सुरू असताना पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केलंय त्याच्यात 2 मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो। एक तर असा आहे आर्थिक मुद्दा। आज तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे की भारताचं जे टोटल इम्पोर्ट्स मागच्या वर्षी 2026 मध्ये होतं
ते होतं $775 बिलियन. हा. त्याच्यापैकी $135 बिलियन हे क्रूड ऑइल होतं, $72 बिलियन सोनं होतं, बाकी खाद्यतेल आणि फर्टिलायझर पण होतं. हे हम्म. 4 मिळून जवळपास 31% आपलं इम्पोर्ट होतं. आता मला सांगायचं की करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपण जेवढं इम्पोर्ट करतो आणि जेवढं एक्सपोर्ट करतो त्याच्यामधला जो डिफरन्स होता तो $84 बिलियन होता. हम्म. आता इकडे $84 बिलियन डेफिसिट आहे आणि $72 बिलियन आपण सोनं इम्पोर्ट करतोय. जर आपण 40 ते 50% कपात केली तर आपला किती मोठं परकीय चलन वाचणार आहे. आणि पंतप्रधान मोदीजींनी जे आव्हान केलंय ते आज महात्मा गांधी पण स्वदेशीचा नारा द्यायचे. आज पंतप्रधान मोदी काय म्हणतात, तुम्ही विदेशात नका जाऊ, पण ते असं म्हणतात देशात पर्यटनाला जा. हा. तर आज जी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे ते भारताला अजून त्याचा हे नको व्हायला, म्हणून त्यांनी आज हे आवाहन केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेले कित्येक महिने जगभरात ऑइलची किंमत ती अमेरिकेत 50% असो, साऊथ आफ्रिकेत 63% असो किंवा पाकिस्तानमध्ये 54% असो, असं असलं तरी भारतात ₹1 सुद्धा ऑइलची किंमत वाढलेली नाही आहे. हा. आपल्याकडे सगळीकडे पुरवठा सगळीकडे सुरळीत चालू आहे आणि आपल्याला म्हणजे एलपीजी असो किंवा देशात पेट्रोल डिझेलची कुठेच कमतरता नाही आहे. हम्म. विलासजी, एक मुद्दा मी तुम्हाला विरोधकांचा सांगतो. मी काही जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यापर्यंत जाणार नाही, कारण ते म्हणतील की अरे तुम्ही तिथून सुरू करता. मी यांना 2013ची आठवण करून देतो, जेव्हा काही आर्थिक संकट नसताना चिदंबरम साहेब म्हणाले होते की तुम्ही 1 वर्ष सोनं घेणं बंद करा. वीरप्पा मोइली साहेब म्हणाले होते की तुम्ही पेट्रोल 8 वाजता रात्री बंद करा. आणि विलासजी, काँग्रेस पार्टीनी 2005 ते 2010च्या मध्ये तेलाच्या किमती लोकांसमोर न वाढवू देण्यासाठी त्यांनी ऑइल बॉन्डचा एक स्कॅम केला. 1,48,000 करोडचे त्यांनी ऑइल बॉन्ड इश्यू केले, जे पंतप्रधान मोदीजींच्या सरकारला 3,23,000 कोटी द्यावे लागले. त्याच्यामुळे कसं आहे, काँग्रेस पार्टी हे कधीही संकटाला समोर जात नाही. त्यांनी हा जो स्कॅम केला होता ऑइल बॉन्डचा, हा आज आम्ही पूर्णपणे भरून काढलेला आहे. आणि तरी देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती 7%च्या वरती ग्रो करते आहे. जगभरात 2 आणि 3%चा ग्रोथ रेट आहे, तरी आज भारतात ती अर्थव्यवस्था ग्रो करते. आणि मला असं म्हणायचं आहे, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आजपर्यंत जगातलं सगळ्यात मोठं आर्थिक एनर्जी क्षेत्रातलं संकट आहे. आज असं तुम्ही मला सांगा, तुमच्या माहितीमध्ये असा कोणता काळ होता जेव्हा युरोप, अमेरिका, खाडी देश, रशिया इथे सगळीकडे युद्ध सुरू आहे? मला असं वाटत नाही वर्ल्ड वॉर 2 नंतर असा काही पिरियड आलेला आहे. तर इतकं मोठं संकट असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आणि पंतप्रधान मोदींनी काय आव्हानं केली आहे? स्वदेशीचा वापर करा, विदेशात नका जाऊ, तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स किंवा कारचा वापर करा. आज मला सांगा, 2014 मध्ये आपली जी सोलरची कॅपॅसिटी होती त्याच्यात 54 पट वाढवली आहे ना. इलेक्ट्रिक कार्स वाढल्या, आपण इथेनॉल ब्लेंडिंग केलाय. हे सगळे उपाय केले असताना देशभरातील लोकांना जर एक चांगल्या सवयींचं आव्हान केलं तर त्याच्यात वाईट काय? आणि जर सोनं खरेदी ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम होणार आहे? मी विचारतो आता अतुलजी, जर देश आर्थिक संकटात आहे, जग आर्थिक संकटात आहे म्हणूया आपण, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं, अर्थव्यवस्थेचं समजा जे चाक आहे ते रुळावर आणण्यासाठी काही गोष्टींचं आवाहन केलं. इथल्या अर्थव्यवस्थेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काही तेल कमी खा म्हणून सांगितलं, त्यात तुम्हाला अपयश काय दिसतंय? अपयश काय त्याच्यामध्ये? असं आहे विलास की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण. ज्यांनी जो आत्मनिर्भर भारताचा जो मेक इन इंडियाचा टायगर आणला होता तो सुद्धा सिंगापूरचा चोरून आणलेला होता. जो युनिटी स्टॅच्यू आहे ना आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा, तो सुद्धा चायनातून बनवून आणला. आणि आज चायनाच्या विरुद्ध आपली $116 बिलियन बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे ते निगेटिव्ह आहे, हे स्पष्टपणे दिसतं. हे आत्मनिर्भर भारताची गोष्ट करतात आणि भारताचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च हा 1% यांनी 0.55% पर्यंत खाली आणलेला आहे. भारतामध्ये कुठलाही रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू नाही. या भारतातले सगळे शास्त्रज्ञ जे आहे ते रिबेलियनच्या मूडमध्ये आहे. यांनी आता सोलरच्या मोठ्या मोठ्या गप्पा केल्या. काय आणली हो महाराष्ट्रामध्ये पॉलिसी? तुम्ही जे सोलर आम्ही जे जनरेट करतो एनर्जी, ती तुम्ही विकत घेणार नाही. मग कशाला लावले आम्ही एवढे 4-4, 5-5 लाखाचे सोलरचे वरती पॅनल? मी गेलो होतो MERCच्या हिअरिंगला आणि MERCच्या हिअरिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं, मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यानंतर आम्ही आंदोलनही केले. कशासाठी पाहिजे हो स्मार्ट मीटर? अदानीला पैसे कमवण्यासाठी लोकांनी जन्म घेतला काय देशामध्ये? की 2014 साली नरेंद्र मोदींच्या हातामध्ये जो कारभार दिला त्यातली एकही योजना यशस्वी नाही. 70 वर्षामध्ये 55 लाख कोटीचं कर्ज असलेलं 214 लाख कोटीपर्यंत गेलं गेल्या 10 वर्षामध्ये. ते कसं काय गेलं हो? आमच्या वेळेस क्रूड ऑइल जे $147 प्रति बॅरल होतं, ज्यांना जेव्हा सरकार दिलं तेव्हा $112 होतं.
आणि त्यावेळेस 72 रुपये 58 रुपये पेट्रोल आणि डिझेलची किंमत होती. टॅक्सेस किती होते हो? टॅक्सेस आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर रोड सेस जो आहे, रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा 1 रुपया घेत होतो. आमची एक्साईज ड्युटी 3 रुपये 46 पैसे 9 रुपये 56 पैसे होती. हे सरकारमध्ये आले आणि मग नरेंद्र मोदींचं भाषण आठवा, मेरा नसीब अच्छा है तो मैं क्या करूं, कच्चे तेल के दाम गिरे की नाही गिरे की नाही गिरे, केलं नाही यांनी. मग काय केलं यांनी, तर 32 रुपये 33 रुपयापर्यंत एक्साईज ड्युटी नेली 3 रुपये 46 पैसे 9 रुपये 56 पैशापासून. 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस जो आहे तो नेला 18 रुपयापर्यंत. एवढ्यावर पोट नाही भरला यांचं. कोविडमध्ये $18 पर्यंत खाली आलं होतं प्रति बॅरल, कारण ऑइल हे थांबवता येत नाही. आजही हजार लाखो करोडचं तेल जे आहे ते कंटिन्यू काढून समुद्रामध्ये टाकत आहे इराण. आणि यांनी तेव्हा काय केलं, यांना पैसे कसे लुटले लोकांचे, तर 2 रुपये आणि 4.5 रुपये जे आहे ते ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा नव्यानं लोकांवर लावला. ॲग्रिकल्चरमध्ये काहीही डेव्हलपमेंट नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता यांनी ऑइल बॉन्डचं सांगितलं. अहो समीर भाकरे साहेब, कशाला त्या अटल बिहारी वाजपेयींना शिव्या घालता? आम्हाला शिव्या देता ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयींनी 2003-2 पासून ऑइल बॉन्ड्स आणलेले होते. 50,000 कोटीचे ऑइल बॉन्ड त्यांच्या काळात होते. आमच्या काळात 1,31,000 कोटीचे ऑइल बॉन्ड झालेले होते आणि त्या ऑइल बॉन्डवरचं व्याज म्हणून 1,90,000 कोटीपर्यंत होत असतं. यांनी एवढा पैसा काढल्यानंतरही 2023 पर्यंत यांनी इंटरेस्टचे पैसे दिले नाही. यांनी जवळजवळ 46 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे जे आहेत ते लोकांकडनं काढून घेतले, कारण कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. आपण डायनामिक्स स्वीकारली होती पद्धती, की जर तेलाचे भाव वाढले तर लोकांवर त्याचा बोजा टाकायचा, कमी झाले तर लोकांना स्वस्तात तेल द्यायचं. हे तर 35 रुपये 35 रुपये में ऑइल चाहिए होगा, मोदी को लाना है ना तो 35 रुपये देना पडेगा. 410 रुपयाचा गॅस सिलेंडर होता. यांनी का बरं तो महाग केला? सगळ्या ते खतांच्या जेवढ्या बॅगा आहे या 400 रुपयापासून 1500 ते 2000 रुपयापर्यंत नेण्याचं यांनी काम केलं. आणि आज हे सांगतात की तुम्ही खतांचा वापर कमी करा आणि ग्रीन मॅन्युअरिंगवर जा. आता इथं थांबा ना 1 मिनिट, तुम्ही त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं. हे काय काय गडबडी केल्या मला सगळं सांगू द्या. आता यांनी सांगितलं खत तुम्ही इमिजिएट ग्रीन मॅन्युअरिंगवर शिफ्ट व्हा. अहो इमिजिएट ग्रीन मॅन्युअरिंगवर शिफ्ट होता येत नाही. उद्या अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा. अहो 1962 साली पहिल्यांदा स्वतःचे सगळे दागिने आहे ना ते इंदिराजींनी दान केले आणि मग लोकांना आवाहन केलं. लालबहादूर शास्त्रींनी लोकांना पहिले आपल्या घरच्या लोकांना उपवास घडवला, पहिले स्वतः 1 वेळा जेवले आणि तेव्हा देशाला सांगितलं. आज नरेंद्र मोदीजी सकाळी आवाहन करतात आणि संध्याकाळी मोठा काफिला घेऊन रोड शो करतात. रोड शो करण्याची गरज नाही आहे, पंतप्रधानाची सिक्युरिटी महत्त्वाची आहे, पण रोड शो महत्त्वाचा नाही आहे. प्रत्येक ठिकाणी रोड शो करतात आणि सांगतात लोकांना तुम्ही फॉरेनमध्ये जाऊ नका, पण 5 वेळा हे फॉरेनमध्ये गेले आहे. 2021 ते 2024 पर्यंतच्या फॉरेनच्या खर्चावर यांचा $500 बिलियन पेक्षा जास्त खर्च झालेला आहे. तो कशासाठी झालेला आहे हे सांगावं. यांनी अमेरिकेसोबत जे डील करत आहेत, आमचा टोटल इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे तो $700 बिलियन आहे. $500 बिलियन व्यापार हे अमेरिकेसोबत करतात म्हणतात. इस्रायलला बाप बनवला ना आणि अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसले. एप्स्टीन फाईलच्या अय्याशीमुळे जी भीती आहे ना त्याच्यामुळे रशिया आणि इराण जे आहे ते आम्हाला तेल देत नाही. आजही चायनाचे जे शिप्स आहेत त्या होर्मुझमधून बिंदास निघत आहेत. जर आमचे इराण आणि रशियासोबत संबंध चांगले राहिले असते, ब्रिक्समधून आम्ही बाहेर पडलेलो. चाबारचा पोर्ट यांचा सगळ्यात मोठं स्ट्रॅटेजिक अचिव्हमेंट होतं. तर चाबारचा पोर्ट त्यांनी सोडून दिलेला आहे अमेरिकेच्या भीतीपोटी. तर हा भीती दाखवलेला प्रधानमंत्री ताटकणा घेऊन देशासमोर येऊच कसा शकतो? इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कंपन्यांकडनं डोनेशन घेणारे. समीरजी, त्यांचं म्हणणं आहे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती इथल्या सरकारच्या धोरणामुळे निर्माण झालेली आहे. पेमेंटची परिस्थिती आहे हे याला म्हणून हे सरकारचं अपयश आहे. बघा विलासजी, अतुलजी म्हणाले की काही वस्तू विदेशात आयात झाल्या. मी त्यांना म्हणतो यांचे नेते विदेशात आयात केलेल्या. आणि आज राहुल गांधी सतत फॉरेनला जातात आणि त्याच्यावर मोदी साहेबांनी म्हटलं म्हणून अतुलजींना एवढा राग आला असेल. आणि दुसरं मला सांगायचं आहे की आज इलेक्ट्रॉनिक जे भारत इम्पोर्ट करायचा, अरे 47 बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट इलेक्ट्रॉनिक्सचा होतोय. 11 पट वाढलेला आहे. आपण खेळणे सुद्धा चायनातनं आणायचो, आता खेळणे एक्सपोर्ट करतोय, डिफेन्स एक्सपोर्ट करतोय. काँग्रेसच्या काळात तर प्रत्येक गोष्ट इम्पोर्ट व्हायची. आणि कसं आहे, तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांनी सेंट्रल विस्टा जो प्रोजेक्ट केला त्यांनी हजारो करोडचा रेंट वाचवलाय. नरेंद्र मोदी साहेबांनी देशाकरता पूर्ण स्वतःचं जे काही पैसा आहे तो दान केलेला आहे. काँग्रेस सरकार नाहीये की नॅशनल हेराल्डचं स्कॅम केलं आणि 5,000 कोटीची मालमत्ता 50 लाखात त्यांनी हे केलेली आहे. कसं आहे अतुलजी, इकॉनॉमीमध्ये खोटं बोलत आहे नाही. अतुलजी इकॉनॉमीमध्ये खोटं बोलून आले तुम्ही. यू आर लाइंग टू द कंट्री. अतुलजी उत्तर देतो ना. अतुलजी जग प्रसिद्ध अर्थशास्त्री. यू कंप्लीट. आय विल आन्सर यू ईच अँड एव्हरी क्वेश्चन. अरे अतुलजी, देश जग प्रसिद्ध अर्थशास्त्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. यांच्या काळात बँकेचे एनपीए 15% वर गेले आहे. जगातलं सगळ्यात मोठं क्रोनी कॅपिटलिझम मनमोहन सिंगांच्या काळात झालेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या काळात महागाई डबल डिजिट होती.
25 वर्ष सगळ्यात कमी महागाई आता आहे. आणि तुम्ही जे आकडे करताय, आज आपली इकॉनॉमी तुमच्या वेळेला किती होती आणि आज काय आहे? आज जगभरात भारताची अर्थव्यवस्था फास्टेस्ट ग्रोईंग आहे. पूर्ण देश जगातला FDI भारतात येतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहे. भारतात सगळ्यात जास्ती मेक इन इंडिया होत आहे. राहुल गांधी संसदेत म्हणाले होते मेक इन इंडिया भारत में हो ही नहीं सकता. आज आपण डिफेन्स एक्सपोर्टर आहे, टॉईजचे एक्सपोर्टर आहे, आज इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्टर आहे, आज आपण सगळ्या गोष्टींचा एक्सपोर्ट करतोय. आणि एवढा मोठी अर्थव्यवस्था. मला तेवढा तुमच्या एवढा वेळ मला त्यांना उत्तर देतो. द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. हा, थोडक्यात माझे 2 पाहुणे आतापर्यंत आहे, फक्त ऐकतायत तुमचे हे राजकीय आर्ग्युमेंट. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. प्लीज अगदी नाही, तेवढाच वेळ तुम्हाला. मी अजिबात राजकीय आर्ग्युमेंट करत नाही. हा, मी राजकीय आर्ग्युमेंट अजिबात करत नाही. मी फॅक्टवर असतो. पहिली गोष्ट, ते आम्हाला म्हणतात की आमच्या नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, यांच्या नेत्यांनी मुखबरी केलेली आहे आणि इंग्रजांच्या आर्मीमध्ये भरती व्हा म्हणून सांगितलेलं आहे. त्यावेळेस आमचे लोक 1942चं आंदोलन करत होते. याच्या लोकांमुळे विभाजन झालेलं आहे, कारण श्यामाप्रसाद मुखर्जीची हिंदू महासभा जी आहे ती मुस्लिम लीगसोबत बसून 3 राज्यामध्ये राज्य करत होती आणि 1942च्या आंदोलकांवर गोळीबार करत होती. तर हे एक वस्तुस्थिती आहे. ऐकून घ्या ना हो. काय हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. विभाजन करणारे तुम्हीच लोक RSS आहे आणि हिंदू महासभा आहे. मुखबिरी ऐका ना, मी तुमच्या मतात बोललो नाही. ठीक आहे. जिन्ना आणि सावरकर हे 2 जण जबाबदार आहे. ऐका आता ऐका. आणि तुम्ही जे म्हणता ना 2% आणि 3% इकॉनॉमी ग्रो करते वर्ल्ड इकॉनॉमी, इथे अजित रानडे इथे बसलेले अर्थतज्ञ ऐकून घ्या. तुमचे CAचं ज्ञान जे आहे ना ते सांगतो मी आता तुम्हाला. सगळे मुखबिरी आणि गद्दारी जी आहे ना ती सगळी RSS यांनी केलेली आहे, हिंदू महासभेने. ऐकून घ्या. जगाची इकॉनॉमी मुद्द्यावर येतो मी. ऐका. हा, ऐकून घ्या. अमेरिकन इकॉनॉमी 33 ट्रिलियन डॉलरची आहे. चायनीज इकॉनॉमी ही 20 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहेत. त्यांची इकॉनॉमी 2 आणि 3% ग्रो करते. जगाला मूर्ख नका बनवू तुम्ही. आणि तुम्ही 4थ्या नंबरवरून तुमच्या या सगळ्या कुकृत्यामुळे 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरवर आलो. तुम्ही म्हणता एक्सपोर्ट करता. अरे तुम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट इम्पोर्ट करता, असेंबल करून मोबाईल एक्सपोर्ट करता. असेंबल्ड मोबाईलसाठी तुमचा आत्मनिर्भर आहे का? मग तुमचा चायनासोबतचा व्यवहार जो आहे तो $117 बिलियन निगेटिव्ह कसा झाला? कारण सगळं इम्पोर्ट जे आहे तुम्ही चायनाकडून करून आले. म्हणून तुम्हाला दुसरी गोष्ट, अर्थव्यवस्था ही विदेश नीतीच्या फेल्युअरमुळे आज इथे आलेली आहे. कारण की आपण रशिया आणि इराण सोबत आपले संबंध व्यवस्थित असते तर आपल्याला आज तेल, गॅस, फर्टिलायझर याचं कुठलंही कमी नसतं पडलं. आज आपल्याला 46% जास्त कृषी तज्ञ आहेत आपल्यासोबत. उदय सर आहेत. मी त्याच्याकडे कृषी क्षेत्राच्या बद्दल येतो. मी पुन्हा तुमच्याकडे येणार दोघांकडे पण एकदा या सगळ्या तज्ञांचं मत जाणून घेऊया. अभय टिळक सर आपल्यासोबत आहेत. अभय सर, हे किती गरजेचं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सांगतायत, आवाहन करतायत, देशाच्या आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे? आणि सगळ्यांच्या मनात चिंता ही आहे, राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या सगळ्याचा आमच्या पोटावर काय परिणाम होईल ही भीती सुद्धा अनेक लोकांना आहे. ही रास्त आहे भीती? ही जी शासनकर्ता आहे ती रास्त आहे याच्याबद्दल अजिबात शंका नाही. 2 गोष्टी फक्त यातलं जे म्हणजे सध्याची जी एकूण परिस्थिती आहे आणि ज्या परिस्थितीच्या चौकटीमध्ये हे आवाहन आता माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे ती फक्त आधी 1 मिनिटात मी फक्त विशद करतो. प्लीज सर. काय झालंय की माझ्या व्यक्तिगत मताप्रमाणे हे आवाहन म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. 28 फेब्रुवारीला ज्या दिवशी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचा संघर्ष सुरू झाला आणि हे लवकर आटपणार नाही याची चिन्ह दिसायला लागल्यानंतर ज्या आपल्या देशामध्ये आमच्या देशांतर्गत इंधनाची जी गरज आहे त्याच्यापैकी 88% गरज आमची आयातीद्वारे ज्यावेळी भागते त्यावेळी आम्हाला तेव्हापासूनच ह्या आव्हानाची खरी प्रस्तुती ही तेव्हाच होती. आता उशिरा का होईना पण ते भान पंतप्रधानांनी आणून दिलं हे काही कमी नाहीये. प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की ह्याच्यात सगळ्यात जो मुद्दा आहे तो राजकीय विश्वासार्हतेचा आहे की जो सामान्य माणसाचा प्रश्न आहे तो अत्यंत रास्त आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तसं राजकीय पक्ष, सरकारी अधिकारी हे पथ्य पाळणार आहेत का हा मुद्दा आपण क्षणभर बाजूला ठेवू. आज प्रश्न असा आहे की मुळामध्ये आमच्याकडे सोनं आणि तेल हे 2 आयातीचे मुख्य हक्कदार आहेत ज्याचा उल्लेख काँग्रेसच्या माननीय प्रवक्त्यांनी केलेला आहे. चिदंबरम साहेबांनी जे आवाहन केलं होतं त्याची चौकट आणि आजची चौकट पूर्णतः भिन्न आहे. ते आव्हानामध्ये साम्य आहे हे त्याच्याबद्दल दुमत नाही. चिदंबरम यांचं वाक्य असं होतं की देशहितासाठी तरी सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका, म्हणजे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य बचतदार जो आहे
तो पटकन सोन्यामध्ये जे पैसे गुंतवतो ते त्याने भांडवल बाजारात गुंतवावेत, म्हणजे उद्योगांना गुंतवणुकीसाठी निधी पुरवठा बँकांच्या मार्फत सुलभ होईल, हे चिदंबरम साहेबांच्या म्हणण्याचा अन्वय अर्थ होता. आज माननीय पंतप्रधान जे म्हणतायत की सोनं जर आम्ही मोठ्या प्रमाणावरती आयात करत असतो, इथे फक्त मी एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून देतो की सोनं जसा सर्वसामान्य भारतीय माणसाला सोन्याचा सोर्स आहे, ही बाब जगजाहीर आहे आणि ही आमची प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे. पण त्याच वेळी आपण ही गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की ज्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरती जागतिक अर्थकारणात अस्थिरता वाढलेली आहे, त्या प्रमाणात जगभरातल्या सगळ्या मध्यवर्ती बँका, त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा अपवाद नाहीये, यांनी अलीकडच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीला चालना दिलेली आहे. कारण रिझर्व्ह मध्यवर्ती बँकांना त्यांची गंगाजळी आता सोन्याच्या स्वरूपामध्ये ठेवणं हे जास्ती महत्वाचं वाटतंय. 57 टन इतकं सोनं गेल्या वर्षी त्यांनी खरेदी केलं, 57.7. त्यामुळे हा जो आता पंतप्रधानांचं आव्हान आहे ते कदाचित तुमच्या माझ्यासारख्या माणसाला असेल. मुख्य प्रश्न याच्यामध्ये असा आहे की आमची भारतीय परकीय चलनाची गंगाजळी जी आहे तिचे प्रामुख्याने 2 महत्वाचे स्रोत आहेत. मी त्याच्या टक्केवारीत आता जात नाही. मुळामध्ये आता एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावरती ज्या पद्धतीचा एकूण प्रभाव आहे त्याच्यामुळे निर्यातीला मर्यादा आहे. एकूण आमची जी निर्यात आहे त्याच्यामध्ये जे सगळे आखाती देश युद्धमान परिस्थितीमध्ये आहेत त्यांचा टक्का जवळपास 13-14-17% आसपास आहे. तिसरीकडे आमचे जवळपास एक कोटभर नागरिक जे आखाती देशांच्या मध्ये प्रामुख्याने सेवा क्षेत्रात आणि बांधकाम क्षेत्रामध्ये रोजगार मिळालेले आहेत, त्यांच्याकडून येणारे रेमिटन्सेस हा एक मोठा भाग आहे ज्याचा आमच्या बाबतीमध्ये जवळपास हिस्सा 30%चा आहे. आता सुरुवातीला मी एकच फक्त मुद्दा पूर्ण करतो, हा का महत्वाचा म्हणजे पंतप्रधानांचं जे आव्हान आहे की तेल आणि सोनं हे काटकसरीने वापरा, कारण मुळात मर्यादित असणाऱ्या परकीय चलनाचा मोठा हिस्सा यांच्या डोळ्यांकडे वळतोय आणि ती परकीय चलनाची गंगाजळी मजबूत बनण्यामध्ये आज हे जे मुख्य अडचण आहे त्याच्यात हे जे रेमिटन्सेस आहेत, एक शक्यता अशी आहे की आखातातली अस्थिरता जर अधिक लांबली तर जे आपले लोक तिकडे रोजगारावरती आहेत त्यांच्या रोजगारावर गदा येईल किंवा त्यांच्या पगार पाणीमध्ये कपात होईल. अशा परिस्थितीमध्ये हे जे रेमिटन्सेस आहेत, जो एक स्टेडी फ्लो आहे तो बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या पायी तूट वाढून जे आमच्या रुपयाचं विनिमय मूल्य ऱ्हास होईल त्याच्यामुळे त्यांचा आयातीवरचा खर्च रुपयामधला अधिक वाढेल. ही सगळी व्यापक चौकट आहे. त्यामुळे आवाहन जे केलेलं आहे ते आवाहन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती रास्त आहे. मात्र प्रश्न इथे राजकीय व्यवस्थेच्या निष्ठेचा, विश्वासार्हतेचा आहे. आणि मुख्य म्हणजे हे शहाणपण मार्च मध्येच का सुचलं नाही हा पुढचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. अगदी खरं आहे तुम्ही जे म्हणालात की हे उशिरा आलेलं आहे, पण येणं आत्ताची परिस्थिती पाहता ह्या अशा प्रकारचे आवाहन करणं रास्त आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आता क्रूड ऑइल आणि सोन्याच्या बद्दल जसं आपण सरांकडून जाणून घेतलं तशाच पद्धतीने इथल्या शेतीवरती, कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो आपण ह्या देशाला, त्या कृषीप्रधान देशामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आता पंतप्रधानांनी सांगितल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या. एक म्हणजे ऑइल जे आहे, जे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खायचं तेल आपण ज्याला म्हणूया, ते तेल बाहेरून आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो, तर ते जे तेल आहे ते कमी आपण वापरावं अशा संदर्भात सुद्धा त्यांनी सुतोवाच केलं, आवाहन केलं. आणि दुसरं त्यांनी आता सांगितलं की ही मायभूमी आहे आपली, ही जमीन जी आहे, शेतकरी तिला मायभूमीच म्हणतो, पण आता एक प्रकारे भावनिक आवाहन करून त्यांनी नॅचरल शेतीकडे जाण्याच्या संदर्भातलं सुतोवाच केलेलं. त्या अनुषंगानं उदय सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आत्ताच्या परिस्थितीत इतक्या पटकन हे शिफ्ट होणं पॉसिबल आहे, हे शक्य आहे असं करणं? आणि जर समजा तेलाची खपत कमी झाली, म्हणजे समजा वापर कमी झाला, तर त्याचा परिणाम शेतीवर होईल की परदेशी डॉलर जे जातो त्याच्यावरती होईल? सर आपण म्यूट आहात. हा प्रश्न मुळात जाऊन समजून घेऊ आपण. हा प्लीज सर. तेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही. आपण जवळपास 56% तेल मागच्या वर्षी आयात केलं हे आपल्याला माहिती आहे. पण अशी परिस्थिती पहिल्यापासून आहे का? तर नाही. साधारण 1984 साली आपली पॉप्युलेशन होती 77 करोड आणि देश हा खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आणि जवळपास 5.5 लाख तेलघाणी या देशांमध्ये होते. म्हणजे जवळपास 1700 पॉप्युलेशनला एक तेलघाणी आपल्याकडे होती खेड्यामध्ये, सगळ्या गावांमध्ये होती. आमच्या पूर्वजांनी, मी स्वतः घाणीवर करडी नेऊन टाकायचो, तीळ नेऊन टाकायचो, सूर्यफूल नेऊन द्यायचो, भुईमुग द्यायचो, तेल घेऊन यायचो. ही परिस्थिती कायम होती आणि स्वयंपूर्ण देश होता. आज अशी परिस्थिती की 11,000 तेलगाडी शिल्लक आहेत.
77 करोड पॉप्युलेशन पैकी 1700ला जवळपास 5 एम्प्लॉय, ह्या प्रमाणात कोट्यावधी लोक ह्या 77 करोड पैकी एम्प्लॉयड होते फक्त तेलाच्या धंद्यामध्ये. म्हणजे एक एक तपशिलांनी तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही स्वयंपूर्ण खेडं म्हटलं तर त्यामध्ये किती मोठा परिणाम होईल ते तुमच्या लक्षात येईल. पण आज परिस्थिती काय आहे, तुम्हाला तेल कमी वापरायचंय, तेल कमी वापरायचं, पण तेलाच्या बाबतीत पंतप्रधानांनी एक इम्प्रोव्हायझेशन करावं की तेल स्वदेशी वापरावं. त्यामुळे काय होईल की सध्या जे ब्लेंडिंगला परमिशन आहे पाम तेलाच्या, ती सगळ्या राजकीय पक्षांना माझं आव्हान आहे की तुम्ही हे ब्लेंडिंग बंद करा. जसं की मस्टर्ड ऑइल मध्ये बंद केलं मोहरीच्या तेलामध्ये, आणि मोहरीच्या शेतकऱ्यांना बरे दिवस आले, तसं करडईच्या, जवसाच्या, तिळाच्या, भुईमुगाच्या आणि सूर्यफुलाच्या तेलाला सुद्धा हा रिलीफ द्या. हे कोल्ड प्रेस पद्धतीने ही तेल तयार होतात, ही खेड्यात तयार होतात, 2 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तयार होतात, कोट्यावधीचा रोजगार तयार होईल. तुम्ही ब्लेंडिंग का नाही बंद करत? स्वस्त तेल पाहिजे, पाम तेल स्वस्त खाऊ द्या. ज्या रेट मध्ये इम्पोर्ट होतं त्याच्यावर काय तुमचा खर्च आहे तो लावून खाऊ द्या. परंतु जर किमतीचं अप्रिसिएशन मिळालं नाही तर नैसर्गिक शेती करायची कशी? समजा नैसर्गिक शेती करायची, कमी खताची शेती करायची आवश्यक आहे. कारण 1.3% आसपास असलेलं कार्बन, अत्यंत समृद्ध अशी भारताची जमीन, 7-8 हजार वर्ष तिला धक्का लागला नाही, ती गेल्या 70-80 वर्षामध्ये 0.3 कार्बन पर्यंत आलेली आहे. म्हणजे आपल्याला हे कळून चुकलेलं आहे सगळ्यांना की बाबा याच्यात सुधारणा पाहिजे. पण सुधारणा कशी करणार? तर कमी खतं लागणारी, कमी केमिकलचा प्रभाव असलेली शेती पद्धती विकसित करावी लागेल. ती कुठली आहे? तर 3 वर्षापूर्वी वाजत गाजत आपण आंतरराष्ट्रीय मिलेट इयर साजरं केलं. या ज्या मिलेट्स आहेत सगळ्या, त्यात बाजरी आहे, ज्वारी आहे, नागली आहे, भगर आहे, राळं आहे, या ज्या फॉक्सटेल मिलेट आहेत, अनेक मिलेट आहेत, बरई आहे, भगर सुद्धा छान आहे त्याच्यात. या सगळ्या मिलेट्सला अतिशय कमी खत लागतं आणि जगभर याची मागणी आहे, कारण ही ग्लुटेन फ्री आहे. तुम्ही जर कुठल्याही परदेशी मॉलमध्ये गेलात, जगात कुठेही जा तुम्ही, तर ग्लुटेन फ्री मालाचं, अन्नाचं एक वेगळं दालन असतं तिथं, आणि याला प्रचंड मागणी आहे. मग ग्लुटेन फ्री अन्न कुठं तयार होऊ शकतं? हे तयार होऊ शकतं भारतात, हे तयार होऊ शकतं आफ्रिकेच्या काही भागात आणि लॅटिन अमेरिकेमध्ये. ही स्पेशालिटी आहे भारताची. सर, एक प्रश्न शेतकऱ्यांच्या अनुषंगानं, जर आता पंतप्रधान असं म्हणतायत की आपण नैसर्गिक शेतीकडे जाऊया, आपण शेण आणि मलमूत्राचा वापर करून नैसर्गिक शेती करूया, खत नाहीये समजा, आता अचानकपणे अशा प्रकारचं बदल करणं शक्य आहे का? जर तसं झालं तर उत्पादनामध्ये उद्या घट होऊ शकते का? पर्याय काय सर त्याच्यावरती? हे ठीक आहे, मान्य आहे शेतकऱ्यांना, पण पर्याय काय? तुम्ही जर ही जी पिकं आहेत, मका, कापूस, सोयाबीन, हे बिना खताची घेतो म्हटलं तर या क्षणाला अजिबात शक्य नाही. त्याला 0.8% पुढचा कार्बन लागेल, जो तुमचा आज 0.2 to 0.3% आहे. ही जी पिकं आहेत, देशी पिकं आहेत, आणि ज्याला जगभर मागणी आहे, परंतु ती आपल्या धोरणांमुळे, ब्लेंडिंगच्या धोरणांमुळे, आयातीच्या धोरणांमुळे, हरभऱ्यासारखं पीक आहे, बिना खताचं आणि बिना मॉइश्चरचं येतं, रेसिड्युअल मॉइश्चरवर, पण परदेशातून पिवळा वाटाणा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात होतंय गेल्या 20-22 वर्षापासून, आणि ते हरभऱ्याच्या बेसनामध्ये मिक्स होतं, आणि ते हरभऱ्याचे भाव कमी होतात. आणि अन्न मंत्रालयाचे, कॉमर्स मिनिस्ट्रीच्या लोकांना वाटतं की स्वस्त मिळतं, जाऊ द्या. म्हणजे ग्राहकाला घाबरून शेतकऱ्याला मारण्याची नीती आता आपल्या समोर आलेली आहे, आणि देशाला आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना अडचणीत आणलेलं आहे. जर तुम्हाला मी विचारतो, वेळ कमी आहे माझ्याकडे. समीर बाकरेजी, ठीक आहे, आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या, क्रूड ऑइलच्या विहिरी नाही आहेत, पण इथं खाद्यतेलाच्या ज्या विहिरी होत्या शेतामध्ये, गावागावामध्ये, त्या विहिरी बुजवण्याचं जे काम झालं त्याचं काय करणार? आणि इथल्या शेतकऱ्याला नक्की 4 पैसे पण मिळतील, अच्छे दिन पण येतील, जर हे धोरणात्मक बदल केले तर. करायची तयारी आहे का? बघा विलासजी, जे जे देशाकरता चांगलं असेल ते भारतीय जनता पार्टीचं सरकार करायला तयारच असते. आणि जसं उदय सरांनी सांगितलं की मिलेटला पण आज मोदी साहेबांनीच महत्व दिलं ना. आज देशभरात मिलेटची जी शेती आहे किंवा मग मिलेटचा वापर होतोय, ते मोदी साहेबांनी जे फोकस केला त्याच्यामुळेच आहे. आणि दुसरं असं आहे विलासजी की मोदी साहेबांची विश्वासार्हता इतकी जास्त आहे की त्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केलं तर देशाची जनता ऐकते आणि त्यांना सिरियसली घेते. जे अभय सर म्हणत होते पण नेते घेणार का? उद्यापासून ताफे बंद होणार का? सांगा. हे तुम्ही लोक, मी काय म्हणतो सर, हा देश असा आहे ना, उपाशी राहा म्हटलं तर उपाशी राहायला तयार आहेत. देशभक्तीची कणभर सुद्धा कमतरता नाहीये. पण राजकीय नेते तो कृतिशील पाठ घालून देणार आहेत का? हे बघा, आम्ही केलं, तुम्ही करणार आहात का? ती तयारी आहे का? 4 किलोमीटर प्रति लिटर इतक्या गाड्या आहेत, त्या कमी करणार आहेत का? ते इलेक्ट्रिकनं फिरणार आहेत का उद्या? सांगा. विलासजी, देशाचे पंतप्रधान यांनी पूर्ण आयुष्य आपल्या देशाला दिलेलं आहे.
जे काही ताफा आणि याचे ते आज आमच्या पंतप्रधान नाही हो, बाकी नेते नाही, म्हणतोय सर. करतील ना जे काही अवास्तव जर वाटत असेल ते निश्चित कमी केला जाईल. आणि आज मी तुम्हाला जो सेंट्रल विस्टाचं उदाहरण दिलं, एवढा हजारो करोडचा रेंट वाचवलेला आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आहे, त्याच्यामुळे आज आपले इतकं डेव्हलपमेंट होत आहे. मुंबईमध्ये मेट्रो झाल्यावर किती लोक मेट्रोनी प्रवास करतात, तुम्ही पण सुद्धा पाहिलाय. जी ब्लू लाईन झाली आहे किती त्यांनी सोयीस्कर झालेला आहे. कोस्टल रोड असो, बाकी मेट्रो असो, तर याच्यामुळे आज आपलं इंधन वाचतंय, लोकांचा वेळ वाचतोय. त्याच्यानंतर आज आपली उपयोगिता वाढते, क्रयशीलता वाढते. या सगळ्या गोष्टी आज भारतीय जनता पार्टीच्या याच्यातच होऊ शकतात. आणि मी अभय सर जे म्हणत होते की उशिरा सुटलेलं शहाणपण, मी त्यांना सांगू इच्छितो, चिदंबरम साहेबांनी जेव्हा गोल्डचं आवाहन केलं तेव्हा त्यांनी बँकेची स्थिती काय केली होती, बँकेत डिपॉझिट येणं बंद झालं होतं कारण इतके घोटाळे बाहेर येत होते. आणि दुसरं कसं आहे, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इतकं सुदृढ केलंय मोदी साहेबांनी, त्याच्यामुळे आजपर्यंत किंमत वाढवलेली नाहीये. आपण इतके तेल भाव वाढले तरी किंमत वाढवली नाहीये. त्याच्यामुळे याला म्हणतात इकॉनॉमिक ठीक मॅनेजमेंट. आहे अभय सर, एक छोटी कमेंट. अभय सरांचं नाव घेऊन तुम्ही कमेंट केली म्हणून त्यांचं उत्तर घेणं मला क्रमपात्र आहे. विलासजी, एक छोटासा मुद्दा. मी जेव्हा राजकीय विश्वासार्हता म्हटलं, त्याचा संबंध एका अंगाने जसा राजकीय व्यवस्थेच्या वर्तनाशी आहे, तसं हा सल्ला देण्याच्या टायमिंगशी सुद्धा आहे. केवळ 3-4 राज्यांच्या निवडणुका व्हायच्या होत्या म्हणून हे आवाहन निवडणुकांचे निकाल लागून गेल्यानंतर पंतप्रधानांनी करावं, ह्याच्यामध्ये चाणाक्षपणा आहे. याला मी राजकीय विश्वासार्हता म्हणतोय. ठीक आहे. मला आता शेवटचे काही मिनिटं आहेत आणि अगदी थोडक्यात उत्तर हवं आहे, प्रामाणिक उत्तर आहे अतुलजी. पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याच्या नंतर आता परदेशात जाऊ नका असं सांगितल्यानंतर तुमच्या नेत्यांवर नैतिक दबाव येऊ शकतो सुट्ट्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन घालवायला, आणि दुसरं त्यांना सुद्धा तापे आणि हे सगळं करायला, त्यामुळे चिडचिड आहे का? नाही, असं आहे की चिडचिड कशा गोष्टीची आहे की लोकांशी खोटं वागण्याचं काम मोदी साहेब कंटिन्यू करतायत. त्यांनी गुजरात पेट्रोलियम कमिशन जे आहे त्याच्यात 20,000 कोटीचं कर्ज घेतलेलं होतं आणि सांगितलं होतं कृष्णा गोदावरी व्हॅलीमध्ये आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल भेटलेलं आहे. ते 20,000 कोटी गेले, तेलाचा एक बूंद सापडला नाही आहे. पेट्रोल आयातीची जी डिपेंडन्सी होती ती 89% वरून 77% आमच्या काळात आणलेली होती. आणि इथेनॉलसाठी सुद्धा जे आहे आपले धंदे उभे केले, पण लोकांना काही रिलीफ मिळालेला नाही आहे. क्रूड ऑइल जगामध्ये स्वस्त झालं असताना लोकांवर यांनी सातत्यानं बोजा टाकलेला आहे. जेव्हा की आपण डायनामिक सिस्टम अडॉप्ट केली होती की जर किमती वाढल्या तर लोकांवर बोजा जाईल, किमती कमी झाल्या तर लोकांना ते स्वस्त किमती पास ऑन केल्या पाहिजे. तसं न करता यांनी टॅक्सवर टॅक्स जो आहे तो मोठ्या प्रमाणावर लावलेला होता. आता गोल्ड इम्पोर्टची गोष्ट, गोल्ड इम्पोर्ट ही मोठ्या प्रमाणे जेम्स अँड ज्वेलरीच्या एक्सपोर्टसाठी होत असते. जसं आरबीआयने केलं 57.5 टन जे आहे ते मागच्या वर्षी केलं होतं, ते अगेन्स्ट करन्सी केलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे निवडणूकजीवी पंतप्रधान जे आहे यांच्या चुकीच्या विदेश धोरणामुळे आज ही परिस्थिती आली आहे. आणि आज हे माहोल तयार केला जात आहे. मी तुम्हाला सांगतो, पेट्रोल डिझेलच्या गॅसच्या किमती वाढणार आहेत, त्यासाठी हा माहोल तयार केला जात आहे. आणि लोकांना राष्ट्रभक्तीचे गोष्टी सांगून हे लोक यश करणार. संध्याकाळी रोड शो कोणी केला? रोड शो कोणी केला? सामान्य लोकांवर दबाव आणणार आणि 5 देशाच्या दौऱ्यावर जाणार का? इंटरनेटचा वापर करू नाही शकत का? 5 देशाच्या दौऱ्यावर कशासाठी चालले मग आता ते आम्हाला सांगून? मे महिन्याच्या शेवटी तिकडे मजा करायला चालले युरोपमधल्या थंडीमध्ये. आणि इतक्या दिवसाच्या यांच्या सगळ्या या दौऱ्यातून काय भेटलं देशाला? प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट नाही आहे. अभय टिळक सर सांगतील तुम्हाला, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट या देशात नाही आहे. या देशाचा सुट्टीला ते बाहेर जाणार नाही. तुमचे नेते सांगणार का? मी त्यांना विचारतो. अहो, आम्ही केलेलं आहे. या ऑस्टेरिटी मेजर्स मध्ये शनिवार ऐकून घ्या, शनिवार रविवार सरकारी व्हेकल बंद केलेले होते. सगळेजण इकॉनॉमी क्लासमधून ट्रॅव्हल करत होते. तुम्ही पालन करणार की नाही त्या आवाहनाचं ते सांगा. ऐका ना, बाकी नका बोलू. नाही असं नाही विलास, असं नाही आहे. बाकी नका बोलू म्हणजे काय रस्त्यावरची डिबेट आहे का? रस्त्यावरची डिबेट $95 पर्यंत नेला ते बोलत नाही तुम्ही. मग काय? नाही बोलतोय ना मी. ऐका ना तुम्ही, $95 पर्यंत डॉलर कसा गेला? 40% डेप्रिशिएशन झालं करन्सीचं. विकेस्ट करन्सी आहे एशियामधली आपली. कोणी नेली? ही नरेंद्र मोदींनी नेली ना. सगळे लोक फॉलो करतील ना. पण हे देशाला $993 जर गॅस वाढवला, कमर्शियल गॅस, आणि 16% लोकांना जे देशधडीला लावलं ना, लोकांना गॅस सिलेंडरसाठी लाईन मध्ये लावत आहेत. हे लोकांसमोर हे मुद्दे नेणं गरजेचं आहे. सगळेजण फॉलो करतील. करावं लागेल. लोकांना सोडलं कुठे? 50% खालची जनता 63% टॅक्स भरते. 1% हा, माझा वेळ संपलाय. बाकरेजी, अरे काही ठेवलंच नाही ना, काही ठेवलंच नाही लोकांकडे. हा ठीक आहे, मी त्यांच्याकडून उत्तर घे. हा, लोकांकडे बरं, अतुलजी वेळ संपला, मला त्यांचं उत्तर घेऊ द्या. हा,
विलासजी, अतुलजींना राग आला कारण तुम्ही राहुल गांधींच्या परदेशी दौऱ्याचा त्यांना प्रश्न विचारला. सगळ्यांनाच येतो. हा, आणि यांचेच अर्थतज्ञ होते. आणि यांचे अर्थतज्ञ होते. कोविड काळात ते नोटा छापण्याचं आवाहन करत होते. जगभरात नोटा छापण्याचं आवाहन केलेलं आहे. भारताची अर्थव्यवस्था कोविड काळात जगणारा माणूस आहे. या देशाच्या देशोधडीला लावण्याचं काम मोदींनी केलं आहे. मी दोघांनाही थांबवतो. माझा वेळ संपलाय. लोकांना नक्की सांगा, हा देश कधी तयार आहे? संकटामध्ये मागे सरकणारा हा देश नाहीये, हे नागरिक नाहीयेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या भूमिका ह्या राजकीय नसल्या पाहिजेत, त्या भूमिका प्रामाणिक असल्या पाहिजेत. जसं देशातल्या जनतेकडून प्रामाणिक अपेक्षा आहे, तशी राजकीय नेत्यांची भूमिका सुद्धा प्रामाणिक असली पाहिजे. याबद्दल दुमत नाहीये. पण आज सगळ्यांच्या मनात भावना ही आहे, ही उद्याच्या संकटाची चाहूल तर नाही. सवाल जेव्हा आपण प्रेक्षकांना विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत आहे बघा याच्याबद्दलचं. मोदींचं आवाहन जागतिक आर्थिक संकटाची चाहूल आहे का? तर 89% प्रेक्षकांना वाटतंय होय, हे उद्याच्या संकटाची चाहूल आहे. आणि मग ही एक प्रकारची वातावरण निर्मिती आहे का? आता अतुल लोंढे म्हणाले त्याप्रमाणे उद्या भाववाढ होणार आहे, त्याच्यासाठी मानसिक तयारी आहे का? त्याची उत्तरं काळाच्या पडद्यात दडलेली आहेत, काळात दडली आहेत, आपल्याला कळतील. पण तुर्तास तरी एक मोठी डिबेट या देशात सुरू झालेली आहे. पण हा देश देशासाठी कधी उभा राहायला तयार आहे यात कुठलंही दुमत नाही. बडे मुद्दे